इकडं भाजीपाला देऊ राहिली. शेंगा तोडून आणल्या बाईनी मळ्यातून. बाई आत्ताच ओट देऊन आलेली. मस्त शेंगा आहे. गावठी शेंगा आहे मस्त पैकी. वांगे पण आणले मळ्यातून. आता टोमॅटोला चाललं ना करायला. सोनता ताईला पण राहू दे रे उद्या द्यायला. तर बाईने आणली मिरची पावडर दळून. मिरच्या घेऊन वाळवल्या आणि कुटून आणलेले. कांडपासून सुरेखा आता मिरची पावडर भरून राहिली. हे लय तिखट आहे बरं काही. मिरच्या तशा आहेत. लयच तिखट मिरच्या बाई. लय तिखट आहे किती दरे किती घेऊ बाई? तुला काय लागन तिने? हा घे तुला किती घ्यायची. खलासनी उद्या दळायची. खलासनी जरा थोडीच देते आता. हा 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 थोडी द्या. आता दळून आणली का मग अजून एक चक्कर मारतो मग तुला खलासनी देईन. सुरेखा मिरची भरते. बाई इकडं खलासणी भरते. मस्त. अरे बाई शिफ्ट होते अजून कमी करा आम्हाला. नाही तुला राहू दे. आई मला मी आणि मी का उद्या दळाया देते तेवढे हा ना. तेवढे धने आता काय फक्त भाजायचे. अजून 1 किलो आणखी म्हणजे 3 किलो धने दळले का म्हणजे टेन्शनच नाही. थोडस तांदूळ आहे का? थोडासा लसूण दे. हा तांदूळ आहे. हा बस तुला काय लागेल ती घे. तुला अजून काय घ्यायची थोडीशी घे घे. घरात आहे का काय? नाही पहिली संपली. मग ने ना अनेक. आम्हाला गण बोळकोंडी लागू सर लागत. आम्हाला नाही मला नाही लागत भूया मी आणखी लसले लागत. आता कसं काढावं काय लसूण काढू लाग बाईला. काय नाही 2 जुड्या घेते. किती घ्यायच्या? बस झालं 2च जुड्या. बस 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 2च. बस बस हा बस. लागलं ना ते ना नंतर. आणि मग एवढा नाही 2 दे ना जुड्या. हा मग मी तेच म्हणते ना 2 जुड्या तर दे. यंदा लसूणच नाही बस. आपल्याला. एवढाची सारा 9-10 जुड्या. यंदा झालं त्याला काय हो. याला कापून घेऊ का असं? मला कापून द्यायचा. हा घरचा लसूण आहे आमचा. मिरच्या न्यायच्या. हा मग मिरच्या लागते ना. हा तसं म्हणजे ताईला राहू दे ना बाई मिरच्या. मग ताईला आता आणते ना मी जाऊन. बरोबर. मला तू तर आलाय ते राहू दे तुम्हाला. आता बाई मिरच्या लसूण हिरवी मिरची लाल मिरच्या हे त्याच्यात घाल. लसणी हे काय घालते? शेंगा गवार सगळं दिले. उद्या आहे ना उद्या मी आकाचं दळण रानताईला म्हणा एवढं दळण टाक ना. आपल्या गिरणी दळण करायचं इथे गव्हाचं. हा ना दळण टाकायचं आलतं काही नाही. आता हे दळण करावं कधी. हा लई पुढे त्याच्यात हा भरपूर देतात बाई मला. पण मला लई काम जसं घासात जसं तण आहे ना त्या बायाला बनाना तरी ती काल उडी काढू लागत. आणि एखादं फिल्टरची बाटली नाही त्या 2-4 कैऱ्या होता. हा टाक ना. आम्ही आता नेऊ आकाश. आकाश तिथून नेऊ थोडे आता. नाही पण तरी राहू द्यात वर. लई भारी खायला लई गोड आहे. अजून पाड्या नसल्या लागला. नाही पाडी नाही अजून लागला पण चांगले. लोणचं बिंचं केलं नाही? लोणचं नाही केलं बाई. आपल्या अंड्याला आंबेच नाही का? आपले पुढं राहिलं का आपले नाही टाकले का मोडून? ते एक होतं ना आमच्या नाही टाकलं का? एवढं देऊन टाकली त्याला याय नाही काही. ते पाडले का ग बाई आंबे? हा हातीच लावून द्याय ना. ते दोन्ही पाडले. दोन्ही पाडले. तेच सांगता एक दिवस जायचे म्हाताऱ्याने तिथं काल फोडले रमानी. रमा म्हणला बाई मी फोडून तोडून ठेवले पण ते आणायच गाडी भेटाना. तर आता इकडे पिशवी भरायचं काम चालू आहे. लसूण टोमॅटो पण शेतात जायचे टोमॅटो आणायला. बाईनी इकडे मिरच्या वाळवट घातलेल्या आहे. गोंडे वाळवून एवढंच गोंडे का बाई? अयो मग त्याला अवघड अवघड आपल्याला. दोन पाहिला तर आता यंदा नाही 10-20 हजार हो. यंदा कुठंच बी नाही. मग त्याला अवघड काम आहे. यंदा बी अवघड आहे ते. यंदा आपल्या गोंड्याचं अवघडच होईल. बाई इकडा सावलीत बसा. तर घरातून आवरून चाललोय आता शेतामध्ये आणि तिकडून तसंच आम्ही संगमनेरला निघणारे. परत काही घरी येणार नाहीये.
तिकडं माझ्या नणंदबाईचं घर पण आहे, तिकडं पण जायचं आहे आम्हाला, नणंदबाईला भेटायला पण जायचं आहे. आणि शेतामध्ये थोडंसं काम आहे, सासूबाई म्हणल्या थोडंसं खुरपू लागा मला, तर म्हणून आता निघालो आलोय आता. मळ्यामध्ये आणि आता टोमॅटो तोडायचे. सुरेखा आली आता गोनपाट घेऊन. काय आणलं एवढं मोठं गोनपाट टोमॅटो तोडायला? तर चला आता हा बघा आमचा आता हा टोमॅटोचा बाग आहे. टोमॅटोचा बाग आहे. हे झालं आता लय दिवसापासून चालू होता, हा संपला. आता काय खालचा बाग चालू आहे आता. हा चालू आहे आता टोमॅटो तोडायला. सुरेखाला आता भुईमूग पण खुरपायचा आहे. आता आजच्या अजून 8-10 दिवस आता इकडे थांबणार आहे सुरका. आता थोडे कच्ची केळी घ्यायची कशाला, चिप्स बनवायला का. हे टोमॅटो थोडेसेच गेले ऊन. हो ना, मला पण जायचंय हा आहे टोमॅटोचा बाग. तर टोमॅटो खूपच असे पिकलेले. टोमॅटोला एकतर बाजार नाही आहे, 100 आणि 200 रुपये कॅरेट. त्याच्यामुळे आता आहे ना, आता हे टोमॅटो आम्ही वाटेने दिलेले, वाटेकरी सुद्धा कंटाळलाय तोडायला. सुरेखा आता आहे ना इकडं हातकाट्यावर विकायला घेऊन ये, गोनपाट भरून चालली. हातकाट्यावर विकशील का एक गोनपाट भर? तर मी आता थोडं खाऊन पाहतो बरं. भारी आंबट आहे. मोठाले तोड ना, कधी तोडले होते ना. आता एकदम पिकून गेलेले टोमॅटो. मस्त आहे, बागामधला टोमॅटो खातोय फ्रेश. खूप छान आहे. किती तोडले? तर इथं आम्ही भुईमूग लावलेला आहे आणि ते खुरपायचं चालू आहे. त्याच्यात खूप जास्त गवत झालंय आणि माझी जाव आधीच खुरपीत होती. सासूबाई घरी आल्या होत्या, आम्ही घरी आलतो म्हणून त्या म्हटल्या की घरी येते. आणि नंतर मग त्या म्हणल्या की चला आता आम्हाला थोडंसं खुरपू लागा शेतामध्ये. आणि आम्हाला शेतात यायचंच होतं. इथं नणंदबाईचं घर पण आहे, नणंदबाईला पण भेटायचं होतं. तर त्यामुळे मग म्हणलं चला आता थोडंसं वेळ आहे तोपर्यंत त्यांना थोडंसं काम करू लागू, जेवढा वेळ आहे तोपर्यंत. तर जाव आधीच खुरपीत होती. आणि ही तनूची मम्मी आहे. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ते मला विचारत होते की तनूची मम्मी कुठे आहे, तनूची मम्मी कुठे आहे. तर ही तनूची मम्मी आहे आणि ती इथेच गावाकडेच असते. तर आता थोडंसं जांभळू लागलो, अर्धा वापा झालाय. 2 वाजे गवत झाले आता बाईला त्यांना. आता बाईला पण घरी जावं लागेल का बाई? तर चला आता निघतो आम्ही पण आता संगमनेरला जायला. पावसाचं वातावरण झालं, पाऊस येऊ शकतो आता. आकाश तिथून आणायचं ना आता. चला निघा. तर अक्का इकडं घासाचं बी आता वरबडी ती. काय काय खराब झालं आहे ना का? खाली ते काळं कस काय पडलंय? हा 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 ना, चांगलं होतं घासाचं बी. थोडं लवकरच वेचायला लागत होतं. हा ना. तर चला आता निघतो आम्ही पण. तर आमच्या बहिणीच्या शेतात आलेलो. इथं पप्पायचे झाड आहे, इकडं केळी आहे बघा. केळी खूप छान आहे. आता केळीला केळं पण आलेले. काय केळं उतरवले का नाही राका? बघा इथं पण केळी. पहिले काय झाले, खराब झाले. हा ना. तर मस्त छान पैकी केळी आलेले. इथे केळीची ताटीची इथून तिथून पूर्ण मस्त केळी. सुरेखाने आता इकडे थोडंसं खुरपू लागली तर लगेच आता हातपाय धुवावं. तरी
अक्का काय ऐका चहा बनवते म्हणजे नको बनव अक्का चहा. नाही नाही चहा कोरा नको. तुला प्यायचं का सुरका? सुरकाला झाले असं तर हा तिला लागतो. बर बनव थोडा चहा मग काय. गॅस बंद आहे का? गॅस खाली पावसाचं वातावरण झाले आता. हा गोण आहे ना आमच्याकडे. हा मागच बांधू ना मग. बांधू मागच मग काय. कैऱ्या बांधू मागच. तर अख्खाने आणले आता कैऱ्या उतरून. नाही नाही शेंगा आहे. नेले ना मागच्या वेळेस. हा हा अरे अक्का एवढं भारी नाही लागत नुसतं उगीर लागत. हा आम्ही खोबरं जास्त. अक्का इकडे कैऱ्या देऊ राहिली लोणच्यासाठी. तर आता आलोय थोडस खुरपून बे मग खुरपून आलोय. इकडे मेकअप चालू झाला. थांबते ना 8-10 दिवस. थांबू का? मग काय थांब मग काय सुट्टी आहे त्यावर. हा जमन नाही रे बाई. उकळलाय चहा. आता चहा घेऊ. पावसाचं लय वातावरण झालं निघू आता. आता उकळलाय चहा. मस्त गवती बिवती टाकलेले अख्खाने. मला थोडासा दे बारका कप. मग गवती टाकलाय ना घे थोडासा. तर आता माझ्या ननंदबाईचं घरसुद्धा आमच्या शेताजवळच आहे. त्यांचं शेत आणि आमचं शेत शेजारीचे आणि संगमनेरला जायचं आहे. मग इथूनच आवरून आम्ही निघणार आहे आता. जस्ट गावाकडून पोहोचलेलो आहे. सुरेखाने सगळी साफसफाई केलेली घरातली. पाणी वगैरे सगळं फ्रेश भरलेलं आहे. आणि आता गावाकडून आणलेलं आहे भाजीपाला सुरेखा. आता ते व्यवस्थित थोडस घरात आवडलं आल्यानंतर झाडू वगैरे मारला. जरा पुसल्यावर बरं वाटतं. सगळी धूळ झाली 2 दिवसात. त्यामुळे आधी पुसून घेतलं आणि आता ते सामान भरून ठेवते. खराब नको व्हायला. जास्त वेळ ठेवला उगून गेला असतं. या कैऱ्या दिल्या नंदबाईंनी त्यांच्या आंब्याच्या झाडाच्या. लोणचं करायचंय. आपण आता उद्या लगेच कटिंग करून घेऊ. आपल्या घरी देऊ थोडस. तर चला आता सुरेखाने भाजीपाला पहिलं लोणचं केलेलं आहे ते पण खूप छान आहे ना बघा. फ्रीज मध्ये ठेवलं होतं पण किती छान राहिलं आहे ना. खूप मस्त बनवलं होतं. वाव. कच्च्या कैऱ्यांचं आणि हे साके बांधलेले नव्हते कैरीने आहे ना. तरी पण टिकलेलं आहे मस्त पैकी. तर